नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची प्रकरण क्रमांक 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 या प्रकरणातील नदीचे कार्य व भूरूपे हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वप्रथम बाह्य प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेऊ। आत्तापर्यंत आपण पाहिले की भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालीतून नवीन भूरूपे तयार होतात। ही भूरूपे प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात। नंतर त्यावर ऊन, वारा, पाऊस यांसारख्या घटकांचा परिणाम होऊन त्यांची झीज देखील होते। यातून विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादींमुळे प्राथमिक व द्वितीयक स्वरूपाच्या भूरूपांमध्ये बदल होऊन तृतीयक स्वरूपाची भूरूपे त्या ठिकाणी तयार होतात। हे आपण मागील पाठात शिकलो आहोत। अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो। कारकांची गती कमी झाल्यावर त्यांचे संचयन होते, म्हणजे थोडक्यात त्यांचं एक ठिकाणी साठा होतो। आज आपण या पाठात हा गाळ वाहून नेणारी कारके आणि त्या गाळापासून तयार होणारी नवीन भूरूपे यांची माहिती आज आपण घेणार आहोत। आपण पाहिले की खनन किंवा अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची म्हणजेच पृथ्वीच्या वरच्या थराची म्हणजेच थोडक्यात जमिनीची झीज होते। ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा, भूजल ही जी काही नैसर्गिक गोष्टी आहेत यांच्यामुळे ही झीज होताना आपल्याला दिसते। ही झीज सतत होत असते। भूपृष्ठाची झीज प्रामुख्याने कारकांच्या वाहण्यातून मिळणाऱ्या गतिजन्य ऊर्जेमुळे होते। म्हणजे थोडक्यात बघा, जी काही नदी असेल, नाले असतील, ह्या गोष्टी एक प्रवाहित असतात आणि यांच्या प्रवाहामुळे, यांच्या वाहण्यामुळे जी काही गतिजन्य ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेमुळे प्रामुख्याने ही झीज होताना आपल्याला बघायला मिळते। खडकांची झीज होऊन म्हणजेच अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो। कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते, म्हणजेच थोडक्यात ते एक ठिकाणी साठते। या पद्धतीने वाहते पाणी म्हणजेच नदी, हिमनदी, हिमनदी म्हणजे आपण शिकलोय की थोडक्यात बर्फाची नदी, त्यानंतर वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके खनन म्हणजेच अपक्षरण, वहन आणि संचयन याची कार्य करतात। या कारकांमुळे भूपृष्ठावर काळाच्या ओघात बदल घडून येतात आणि नवनवीन भूरूपे तयार होतात। विद्यार्थी मित्रांनो, या कारकांमुळे नवनवीन म्हणजे नेमकी कोणत्या प्रकारची भूरूपे तयार होतात, कोणत्या प्रकारच्या दऱ्या तयार होतात, तीव्र उताराच्या, कमी उताराच्या, या साऱ्या गोष्टींचा अभ्यास आपण मागील पाठात देखील केलेला आहे। ही नवीन भूरूपे कोणती आहेत व ती कशी तयार होतात याची माहिती आपण या पाठात जाणून घेणार आहोत। बघा, नदीचे कार्य व भूरूपे। नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतः मार्ग आखत जातो। याला जलप्रवाह असे म्हणतात। असे अनेक जलप्रवाह एकत्रित येऊन नदीची निर्मिती होते। भूपृष्ठाचा उतार, खडकांचा प्रकार, त्यानंतर नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन, वहन व संचयन कार्य अवलंबून असते। नदीचे खनन कार्य। नदीचे खनन कार्य म्हणजे नदी वाहत असताना तिच्यामुळे होणारी भूपृष्ठाची झीज होय। नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो। नदी उगम पावते त्या प्रदेशात ती खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती देखील त्या ठिकाणी कशी असते, जास्त असते। म्हणजे थोडक्यात जर नदी उंचावर उगम पावत असेल म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणाहून खाली जो येण्याचा मार्ग असेल तो अत्यंत तीव्र उताराचा असेल आणि त्या ठिकाणचा उतार तीव्र असल्यामुळे त्या ठिकाणच्या नदीच्या पाण्याला देखील वेग जास्त असेल आणि उतार तीव्र, त्यामुळे वेग जास्त, आणि या दोघं गोष्टी जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी झीज होण्याचं प्रमाण देखील कसं बघायला मिळणार आहे आपल्याला,
जास्त बघायला मिळणार आहे। बघा मग, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती देखील जास्त असते। नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते, म्हणजेच ते खोदले जातात। यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा, कुंभगर्ता इत्यादी चित्रात दाखवल्याप्रमाणे भुरुपे तयार होतात। नदीचे खनन कार्य। व्ही आकाराची दरी। नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण देखील वाढते। गाळाचे वहन करण्यात नदीची अधिक शक्ती खर्ची पडत असते। परिणामी नदीच्या तळभागाचे खनन कमी होते, मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते। उताराचा भाग खननामुळे मागे सरकला जातो, त्यामुळे नदीचे उभट तट रुंदावून दरीला व्ही आकार प्राप्त होतो। या दऱ्यांना व्ही आकाराची दरी असं म्हटलं जातं। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी नदीचे खनन कार्य हे कमी होते त्याला कारणीभूत म्हणजे नदीमध्ये गाळाचे प्रमाण वाढते आणि नदीची शक्ती ही त्या ठिकाणी वाहण्यात खर्ची पडत असते आणि गाळाचे प्रमाण वाढल्यामुळे पृष्ठभागाची झीज ही कमी प्रमाणात होते। परंतु नदीचे जे काठावरचा भाग आहे, नदीचा जो काठ आहे, तेथील खनन कार्य मात्र हे पूर्वीसारखेच चालू असते आणि या खनन कार्यातून व्ही आकाराच्या दरीची निर्मिती होती। नदीचे खनन कार्य। धबधबा। बऱ्याच वेळा डोंगर प्रदेशातील कड्यांवरून पाणी वाहते, उतारावरून ते वेगाने खाली पडते आणि खडकांचे खनन देखील होते। त्या ठिकाणी सामान्यतः धबधब्यांची निर्मिती होते। जेव्हा नदी आलटून पालटून कठीण व मृदू खडकांच्या स्तरांवरून वाहते, तेथे कठीण खडकांपेक्षा मृदू खडकांची झीज ही लवकर होते व नदी पात्रात उंचीत फरक होऊन धावत्या आणि धबधबे तयार होतात। शरावती नदीवरील जोग, चंबळ नदीवरील छुलिया आणि महाबळेश्वर येथील वेण्णा धबधब्यांची काही उदाहरणे आहेत। खडकावर सतत वेगाने खाली पडणाऱ्या पाण्यामुळे, त्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्यांच्या तळाशी खळग्यांची निर्मिती होते, ज्यास प्रपातगर्ता असे म्हटले जाते। नदीचे खनन कार्य। कुंभगर्ता। जेथे नदीपात्रातील खडक संरचना कमकुवत असतात किंवा नदीपात्रात खडकांमध्ये जोड असतात, तेथे प्रवाहासोबत वाहत आलेले दगड अडकतात। नदीच्या प्रवाहामुळे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने दगड फिरू लागतात। अशा ठिकाणी वेधन प्रक्रियेतून खळग्यांची निर्मिती होते। अशा खळग्यांना कुंभगर्ता किंवा रांझण खळगा असे म्हटले जाते। खळग्यांचा व्यास व खोली काही सेंटीमीटर अनेक मीटरच्या कक्षेत असू शकतो। अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे कुकडी नदीत आणि पुणे जिल्ह्यात भेगडेवाडी जवळील इंद्रायणी नदीत मोठ्या कुंभगर्ता पाहायलाच मिळतात। या प्रक्रियेत नदीपात्रातील दगडगोटे आणि खडे हे बऱ्याचदा गोलाकार बनतात आणि या प्रक्रियेस सन्निघर्षण असे देखील म्हटले जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण नदीचे कार्य आणि त्यातून निर्माण होणारी भुरुपे म्हणजेच थोडक्यात कुंभगर्ता, व्ही आकाराची दरी, धबधबा या साऱ्या भुरुपांचा आज आपण अभ्यास केला आणि पुढचा जो काही घटक असेल तो आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।